आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते सांगलीमध्ये. जेव्हा अनेक भाषांचे लोक एकत्र राहायला लागतात तेव्हा ते आपली खाद्य संस्कृती सुद्धा शेअर करतात. आज आपण असेच काही मिक्स कुझिन शिकणार आहोत. हे पदार्थ आपल्याला कोण शिकवतंय आणि कुठच्या मैत्रिणींशी आपण गप्पा मारणार आहोत ते बघूया. हे सगळे मिक्स पदार्थ शिकायला आपण आलो आहोत घोरपडे वहिनींच्या घरी. नमस्कार वहिनी. नमस्कार. आणि मैत्रीण पण आलेली आहे. नमस्कार. सुनीता उपाध्याय. येस. आणि तुम्ही शुभांगी घोरपडे. शुभांगी घोरपडे. ओके. बरं मला सांगा की मैत्री कुठली आहे दोघींची? आम्ही बीसीच्या ग्रुप मधून एकत्र आलेलो आहे आणि बीसीच्या ग्रुप एका वयाचे असल्यामुळे आणि विचार आमचे जुळले त्यामुळे आमची मैत्री झाली. मस्त मस्त. बीसी मध्ये म्हणजे धमाल धमाल असते. गप्पा, गाणी, गॉसिप, चिक्कार आणि आपला मुख्य रेसिपीची देवाणघेवाण. हे कसं बनवलं, ते कसं बनवलं, हे सगळंच ना. पण तुमच्या घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझा एक मुलगा आणि मिस्टर, आम्ही तिघच असतो. अच्छा. काय करतो मुलगा आणि मिस्टर? मुलगा बीईला आता सेकंड इयरला आहे. अच्छा. गुड. मिस्टर माझे पत्रकार आहेत. पत्रकार. अरे वा वा वा. मग शेड्यूल काही नसेलच घरचं? टायमिंग काही नाहीच आहे त्यांचं येण्याचं आणि जाण्याचंही. काही आले की खायला दे खायला दे आणि आता लगेच निघायचंय. हे दोन वाक्य ठरलेली ना. आणि तुमच्याकडे? माझ्याकडे माझे मिस्टर, माझी मुलगी आणि सासूबाई. अच्छा. काय करतात मिस्टर? मिस्टरांचं मेडिकल शॉप आहे. हा. आणि मुलगी काय करते? मुलगी आता 10th मध्ये शिकते. आता 10वीला यावर्षी. म्हणजे भरपूर अभ्यास ना. तुमच्या आवडीनिवडी काय आहे दोघींच्या? तुम्हाला काय आवडतं? मला शक्यतो जास्तीत जास्त महाराष्ट्रीयन डिशेस आवडते. खायला का? खायला खायला घालायला सुद्धा. ओके. पण शिकायला सगळं आवडतं. हा. ओके. आणि तुम्हाला? मलाही महाराष्ट्रीयनच पदार्थ आवडतात पण शिकायला सगळेच पदार्थ आवडतात. शिकलात का? मी दोघी काय असं चायनीज वगैरे शिकलात? चायनीज वगैरे शिकले मी. तुम्ही शिकलात चायनीज? आणि तुम्ही काय काय? नूडल्स, फ्राईड राईस, असं सगळं चायनीज मधलं. आणि आवडतं घरच्यांना? आवडतं म्हणजे प्रयोग केलेले मग घरच्यांवरच करणार ना आम्ही. प्रयोग कोणावर करणार? तर हे झालं खाण्याविषयी. आणि बाकी तुम्हाला म्युझिक वगैरे ऐकायला आवडतं की नाही? हो, म्युझिक आवडतं. स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट आहे मला. हो. वाव. कुठचा आवडतो? कुठला खेळ जास्ती आवडतो? क्रिकेट. आजकाल फुटबॉल बूम मध्ये. फुटबॉल आवडतं, क्रिकेट आवडतं, काय आवडतं? लॉंग टेनिस. लॉंग टेनिस. मस्त. जाता खेळायला? जात होते पण आता वेळ नाही मिळत जायला. मग इथे सांगलीमध्ये लॉंग टेनिस खेळायला जायचं आहे की? आहे. मस्त कोर्ट वगैरे. कोर्ट आहे. मला वाटतं मुंबईपेक्षा चांगलं कोर्ट सांगलीलाच असेल. जागा एवढी मुबलक आणि सगळं आहे. म्हणजे इथून गेलेले आंतरराष्ट्रीय पर्यंत खेळाडू गेलेले सांगलीतून. क्या बात आहे, क्या बात आहे. मस्त. आणि तुम्हाला? मला टीव्ही सिरियल बघायला जास्त आवडतं. आणि तुमच्यासारखे प्रेक्षक. मी गृहिणी असल्यामुळे मला घरातलं स्वच्छता टापटीप आवडते जास्त. मस्त. आणि मग सिरियल मध्ये जसं असतं घरातल्यांना आणि पाहुण्यांना खुश करावं असं मला माझी आवड आहे जास्त. क्या बात आहे. नाही पण मग सिरियल मधले जसं होतं डेकोरेशन तसं घरात करता की नाही? सजावट करून बघते मी. करता. तुमच्यासारखे प्रेक्षक आहेत म्हणून तर सिरियल्स चालले आहेत. म्हणून तर झी मराठी एवढं धोधो चाललेलं आहे नंबर 1ला. सो आणि नंबर 1 चॅनलवरती आमच्या नंबर 1 रेसिपीज पण पाहिजेत. तर आता तुम्ही दोघी जणी आम्हाला रेसिपीज दाखवायच्या. सुरुवात तुम्ही करता तुमच्यापासून? ओके. कुठला दाखवते पहिला पदार्थ? पहिला पदार्थ दाखवते केरळीयन भाजी अवियल. अवियल. हा. प्रसिद्ध आहे ना अवियल. येस येस. पण शिकायला पाहिजे. तर आपण आता ते पटकन शिकून घेऊया अवियल. आणि त्याचं साहित्य लागेल तुम्हाला. साहित्य लिहून घ्या. 1 वांग, 1 वाटी घेवड्याच्या शेंगा, अर्धी वाटी चवळीचे बी, 1 वाटी शेवग्याच्या शेंगा, अर्धी वाटी मटारचे दाणे, 1 बटाटा, 1 वाटी खोवलेलं खोबरं, 1 वाटी दही, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि कढीपत्ता, जिरे, हळद, मिरची, तेल आणि कच्चे केळ. आणि वहिनी आधी काय करताय? आधी आता उकळलेल्या पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची. अच्छा. आणि हळदीमध्ये या भाज्या उकडून शिजवून घ्यायच्या. अच्छा. हे प्रोसिजर आपण एरवी करत नाही का? एरवी नाही करत. हे वेगळं वाटतं थोडं. मला सांगा वहिनी, भाज्या नेहमी आपण ह्याच घ्यायच्या का? नाही. ह्या भाज्या म्हणजे शेवग्याची शेंग, बटाटा आणि हे वांगी मुख्य आहे. आणि हे बाकीच्या ज्या आहेत ना शेंगा, या तुम्ही कुठल्या सीझनला कुठल्या मिळतील त्या वापरल्या तरी चालतील. ज्या सीझनला मिळतील ते. अच्छा. थोडक्यात कुठच्याही भाज्या चालतील. ओके. ठीक आहे. आणि आता तुम्हाला 1 बाय 1 एक सगळ्या शिजायला घालायच्या. आधी काय हवंय? आधी बटाटा आपण पाण्यात घालून ठेवलाय म्हणजे जेणेकरून तो काळा नाही पडणार.
घेवडा आहे ना हा? हा. हा घेवडा आहे ना हा साधा? घेवडा, हा साधा घेवडा. बीन्स पण चालेल, पण आता सीझनला बीन्स मिळाले नाहीयेत ना, हा. त्यामुळं हा, जेव्हा परसबी चांगल्या कोवळ्या मिळतील. मिळतील त्यावेळेला घाल. हं. आता काय देऊ? वांगी. ते बिया, ह्या कशाच्या आहेत हे? ह्या चवाळीच्या बिया आहेत. चवळी. चवळी. अच्छा, म्हणजे आतमधनं हा रंग असतो त्याचा. हा, आतमध्ये हा असतो. या चवळीच्या आपल्या नेहमीच्या शेंगा ना? हा, नेहमीच्या ज्या शेंगा, मिळतात त्या. ओके. वहिनी, मटार आधी पण वाफवून घेतलेत तुम्ही? नाही नाही, हे फ्रीजर मधलं मटार आहे. अच्छा, म्हणून हा रंग आहे. सीझन नाहीये त्यामुळे हा, आता मटारचा सीझन सीझन नाही. ओके. केळं पण आत्ताच हा, आता सगळं एकदम शिजवायचं ते. झालंय ना? हा, झालं. 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायचे. हा, कारण शेंगा आणि सगळं आहे, त्याला वेळ सगळं लागेल ना? आहे. शेवग्याच्या शेंगाला जास्त वेळ लागतो ना थोडा शिजायला, हा. त्यामुळे. ओके. एक 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया. भाज्या आपण ज्या शिजवून घेतल्या तर त्या ठेवलेल्या आहेत, पण मग आता ही जी तयारी आहे कशी? हे ना, भाज्यामध्ये ही ग्रेव्ही तयार करून टाकायची त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी खोबरं एक वाटी आणि जिरे 1 चमचाभर आणि मिरची चवीनुसार घालायची. ज्यांना म्हणजे कडक तिखट लागत असेल त्यांनी तिखट घाल. तर मग लाल तिखट तुम्ही घालणार? लाल नाही तिखट घालणार. म्हणजे ज्या मिरच्या आहेत मग ह्या 2 लागतील ना? हा, या 2 लागतील मिरच्या. आता मला हे सांगा की हे वाटण आहे ते आपण पाणी घालून वाटणार ना? हा, हे याच्यामध्ये थोडं पाणी, म्हणजे जितकी ग्रेव्ही आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात पाणी घालायचं. जर ग्रेव्ही कमी पाहिजे असेल हा, तर पाणी कमी वापरायचं. म्हणजे वाटताना कमी घालायचं. कमी घालायचं. म्हणजे आपण भाज्या शिजवताना जे पाणी आहे ते पाणी आणि खोबरं वाटताना जे पाणी घेणार आहोत तेवढं पाणी, त्याच्यातच ते होईल. होईल त्यातच. सेपरेट वरून पाणी वरून पाणी अजिबात नाही घालायचं. ओके. मग आता फोडणी? हे ग्रेव्ही घालून त्या शिजलेल्या भाज्यामध्ये ग्रेव्ही ओतायची आणि वरून फोडणी द्यायची. अच्छा, वरनं फोडणी? हो, वरून फोडणी द्यायची. बरं बरं. मी आता मिक्सिंग आहे. हे मिक्सिंग आहे आता. ओके, मिक्स करूया. भाजी पण तयार आहे आणि आपण जे वाटण केलं होतं तर पाणी घालून मिक्सरमध्ये, तर तेही आलेलं आहे. आणि आता उकळायचं ना ते हा, परत? आता ही भाजी उकळायची. खोबऱ्याचं प्रमाण जर थोडं कमी केलं तर ही भाजी एकदम हेल्दी आहे ना? हेल्दी भाजी. कारण सगळ्या भाज्यांच्या ज्या स्वतःच्या चवी आहेत तर त्या त्याच्यामध्ये उतरणार आहेत, तर त्यामुळे ती मस्त लागेल आणि सगळ्यांना चालेल. म्हणजे आत्ता आपण एवढं खोबरं घालतोय तर ते थोडं पेशंट्सना वगैरे किंवा डायटिंग करणाऱ्यांना नाही चालणार, पण थोडं खोबरं कमी केलं तर या एवढ्या क्वांटिटीला काही हरकत नाही. मस्त चवेल ना त्याला. नाही, मीठ राहिलंय. नाही, हे किती प्रमाणात भाजी होईल त्या प्रमाणात मग मीठ घालायचं ना, हे खोबरं घालून. हा, आधी नाही घालायचं? आधी नाही घालायचं. आपण भाज्या शिजताना पण नाही घातलेलं? नाही घातलेलं नाही. हा, म्हणजे आता आपण त्या अंदाजाने घालणार होतो. आणि रंग हाच असणार आहे ना याचा? हा, रंग हाच असणार. हाच रंग हाच असणार. चवीप्रमाणे मीठ. आणि फोडणी जी घालणार आहात तर ती वरनं येणार का त्याला? हा, फोडणी त्याच्यावरून फक्त टाकायची. अच्छा. ही भाजी अशी तर मस्तच लागते, पण मला वाटतं जर म्हणजे जे पेशंट्स आहेत म्हणा किंवा डायटिंग करतायत तर त्यांना थोडंसं खोबरं कमी करून जर ही भाजी केली तरी सुद्धा चालू शकेल ना? तर ही आता उकळी आली, म्हणजे उकळी येईलच भाजीला. दही कधी घालणार? हे उकळी आल्यानंतर याच्यामध्ये दही घालायचं. हा, म्हणजे उकळी येता येता याच्यात दही जाईल आणि त्याच्यानंतर फोडणी जी आहे ती करून परत उकळायचं? परत नाही उकळायचं ते. परत ठेवल्यानंतर फोडणी तशीच ठेवायची वर. म्हणजे आता हे दही गेलं त्याच्यात तर परत ढवळायचं नाही ती भाजी. मग ते बाउलमध्ये काढून फक्त फोडणीवर की भाजी झाली तयार. ओके, ठीक आहे. मग दही घालून घेऊया. हा, साधारणतः किती दही लागेल एवढ्या भाजी? 1 वाटी दही लागेल याच्यासाठी. हे सगळं दही लागेल? सगळे लागेल. साधं दही आहे ना? आंबट दही नाही, साधं घरी लावलेलं दही आहे.
चांगलं मिक्स करून हा घ्या. चांगलं मिक्स करा. मग त्याला आंबट आंबटपणा आला की हा. भाजी छान लागते. बरोबर. ठीक आहे, हे झालं. आता फोडणीची तयारी. शिजून भाजी रेडी झालेली आहे आणि आता फोडणी करतोय वरनं. तर फोडणी फक्त जिरं आणि हे कढीपत्ता एवढीच फोडणी हा, ना? फोडणी एवढीच. आणि कोथिंबीर. कोथिंबीर वरून सजावटीसाठी घालायची. बरं ठीक आहे, आधी तुम्हाला जिरं देऊ. हा. घालू मी? हा चालेल. बघा किती, एवढं घालू. हा, 1 चमचा. ठीक. आणि कढीपत्ता ना. साऊथ इंडियन भाज्यांमध्ये कडलिंब महत्वाचा फॅक्टर आहे. चुरून टाकू का थोडा? हा. म्हणजे तो जरा खाल्ला जाईल, काढला नाही जाणार जेवताना. डन ना. कोथिंबीर घालायची हा ना आता? कोथिंबीर सजावट. रेडी झालेला आहे अवियल. अवियल ना? अवियल. अवियल. आणि हे खायचं कशाबरोबर? भाताबरोबर? गरम भाताबरोबर छान लागते ना. साऊथ इंडियन म्हटल्यानंतर भात पाहिजे. भातच पाहिजेच. तुम्ही केलात ना भात? हा केलाय की. केलाय ना? हा, केलाय. हा ठीक आहे, म्हणजे मला लागेल ना. हो, खाणार कसं हा, नाही केलाय. तर? गरम भाताबरोबरच खायलाच पाहिजे ना ते. ओके, तयार आहे भात. बस मी खायच्या आधी पटकन साहित्य कृती घ्या. अवियल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वांग, 1 वाटी घेवड्याच्या शेंगा, अर्धी वाटी चवळीचे दाणे, 1 वाटी शेवग्याच्या शेंगांचे तुकडे, अर्धी वाटी मटारचे दाणे, 1 बटाटा, 1 वाटी ओलं खोबरं, 1 वाटी दही, मीठ, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं, हळद, मिरची, तेल आणि कच्चं केळं. कृती: प्रथम कढईमध्ये पाणी गरम करून त्यात 2 चमचे हळद घालून ते उकळवून घ्यावं. त्यामध्ये बटाट्याचे तुकडे, घेवड्याच्या शेंगा, शेवग्याच्या शेंगा, वांग्याचे तुकडे, चवळीचे दाणे, मटार आणि केळ्याचे उभे काप घालून वाफेवर भाज्या शिजवून घ्याव्यात. एका बाउलमध्ये 1 वाटी ओलं खोबरं, 1 चमचा जिरं, 2 मिरच्या आणि पाणी घालून हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. कढई गरम करून त्यामध्ये वाफवलेल्या भाज्या, खोबऱ्याचं वाटण आणि मीठ घालून उकळी काढावी. त्यामध्ये दही घालून गॅस बंद करावा आणि भाजी एकजीव करून घ्यावी. तयार भाजी बाउलमध्ये काढून वरून तेलामध्ये केलेली जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी घालावी आणि कोथिंबीर घालून ती सर्व्ह करावी.